अचलपूर तालुक्यातील वाघडोह गट ग्रामपंचायत अंतर्गत जनुना येथील श्री सुनील बेलसरे, शिवदास जामकर, मनाजी बेलसरे, रोहित बेलसरे, संदीप बेलसरे, मुकेश बेलसरे, विजय जामकर, नाना बेलसरे, दयाराम सावलकर, प्रकाश मदने, चीमा मोरे, गजानन मोरे, रवींद्र जामकर इत्यादी कार्यकर्त्यांनी 6 दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या समर्थन म्हणून गावातील शेकडो नागरिक पंचायत समिती कार्यालय अचलपूर येथे गोळा झाले आहे। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत जात असल्याचे दिसून आले। उपोषणकर्त्यांच्या मागण्या आहेत की गावातील बेघर घरकुलधारकांना शासनाची मोफत जागा देण्यात यावी, त्यांना नियमित करण्यात यावे। धनदांडग्या लोकांनी हजारो एकर जागेवर अतिक्रमण केलेले आहे। गावठाणमध्ये वरील अवैध अतिक्रम झालेली आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात खनिज मुरमाचे उत्खनन होत आहे, ते बंद करण्यात यावे। महसूल प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करावी, अशा मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत। गेल्या 4 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये तक्रार देऊनही, ठराव घेऊनही वरिष्ठ अधिकारी दखल घेत नसल्याने आम्ही उपोषणाला बसलो आहोत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांची आहे। जयस संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले आहेत। श्री संदीप तोटे यांनी उपोषणाला भेट देऊन संबंधित मंत्री यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा केली आहे। उपोषणाची तात्काळ दखल न घेतल्यास उग्र आंदोलन करणार असल्याचे संदीप तोटे यांनी म्हटले आहे। गटविकास अधिकारी सुधीर अरबट यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन वारंवार चर्चा करत आहेत। माननीय तहसीलदार व उपविभागीय अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे। रयत संघटनेचे अध्यक्ष राहुल कडू यांनी सुद्धा उपोषणाला पाठिंबा दिला आहे। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, परतवाडा। माझ्यासोबत उपोषणकर्त्याच्या समर्थनासाठी संदीप तोटे आलेले आहेत। संदीप, काय उपोषण करते, 6 दिवस उपोषणाला बसलेले आहेत, आता पुढची दिशा काय असेल आणि काय तुमच्या भूमिका आहे? आमचे जे सहकारी बंधू वाघडोह ग्रामपंचायत जनुना गाव, खूप वर्षापासून तिथं सरकारी भूमी आहे। तर ते सरकारी भूमीसाठी आम्ही फक्त हेच मागत आहे, शासनाकडून अन्न वस्त्र हा निवारा हे सगळ्यातला गरजूच असते। पण असं वाटते 3 वर्षापासून आमचे लोक धरधर भटकत आहे। तिथे आमचे गोरगरीब लोक राहतात, करोडपती तर राहतच नाही। पण आमचे जे इतकं सरकारी भूमी कब्ज करून ठेवलेले आहे, पण आमचं एकच मान्य आहे, आम्ही ना शांतता मार्गे, संविधान मार्गे, फुले शाहू आंबेडकर मार्गे, त्याचसाठी आम्ही पंचायत समिती अचलपूर इथं आमचे जे कार्यकर्ता आणि गावातले लोक तिथं उपोषणमध्ये बसले। आज 6वा दिवस आहे, तरी आतापर्यंत कुठलीही हालचाल झालेली नाही। मला असं वाटतंय की शासन आणि प्रशासन हा झोप काढतोय। गोरगरीब लोकांसाठी हे जनता बसलेले आहे। बघा, थोडा कॅमेरा तिकडे बघा भाऊ, बघा किती, आणि आता यांचा तब्येत थोडासा धीम खराब होत आहे आणि कॅपॅसिटी आणि अमरण उपोषण आहे 6 दिवस। पण त्यासाठी शासनाकडून दोघं आमचे जे बंधू ते भरती आहे हॉस्पिटलमध्ये, तर शासनाकडून हेच अपेक्षा करतो की आमचा तत्काळ निर्णय लावा। आता तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर पुढचं पवित्र काय? आम्ही हे मागण्या पूर्ण नाही झालं तर ते कलेक्टरचा ऑफिसमध्ये घुसून आंदोलन करणार। कलेक्टर साहेब, कळकळचं विनंती, मी जयस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप तोटे आणि सगळे माझे जितके पब्लिक येणार डायरेक्ट कार्यकर्ता, तिथे डायरेक्ट घुसून आंदोलन करणार। आमचा माग पूर्ण झाला पाहिजे, बस एवढं बोलतोय। जिल्ह्यातील अचलपूरमध्ये आणि अचलपूर पंचायत समितीमध्ये 6 दिवसापासून जनुना वाघडोह ग्रामपंचायतीच्या ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे। काही जे उपोषणकर्ते यांची प्रकृती सुद्धा खालावलेली आहे आणि 6 दिवसापासून सतत या कार्यकर्त्यांनी उपोषण केलेले आहे। यांच्या रास्त मागण्या आहेत की गेल्या अनेक दिवसापासून यांच्या गावात अतिक्रमण झालेलं आहे, या गावातील सरपंचाने अतिक्रमण केलेलं आहे, उत्खनन झालेलं आहे, अशा पद्धतीचे अतिक्रमण त्या गावात जनुना येथे झालेलं आहे। याचा पाठपुरावा करत 4 वर्षाचा संघर्ष त्यांनी इथपर्यंत आणला। शेवटी 4 दिवसापासून त्यांनी उपोषण सुरू केलं। आज उपोषणाचा 6वा दिवस आहे, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांची दखल घेतली नाही। संबंधित येथील बीडीओ यांनी यांच्याशी पत्रव्यवहार केला,
पत्रव्यवहार करण्याच्या यांनी घेण्यास विरोध केला, तरी सुद्धा आज जे येथील स्थानिक गटविकास अधिकारी आहेत अर्बट साहेब यांनी उपोषणकर्त्यांची चर्चा केली. याच अनुषंगाने जे संघटनेचे जे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत संदीप तोटे यांचे सर्व समर्थक सर्व कार्यकर्ते या ठिकाणी अचलपूरला आलेले आहेत आणि आता पुढची पवित्रा काय असेल हे अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु जर उपोषण दखल घेतल्या नाही तर संदीप तोटे यांच्या नेतृत्वात मोठं आंदोलन होण्याचे उग्र आंदोलन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील धारणे आणि मेळघाटातील सर्व कारकिर्दी उपस्थित आहेत, कार्यकर्ते आलेले आहेत आणि आता तरी प्रशासनाने जागृत होऊन या उपोषणकर्ते चर्चा करावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी ठोस भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यापैकी 4-5 लोकांची प्रकृती आता तरी स्थिर असली तरी 3-4 जे कार्यकर्ते आहेत त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे. इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि माझ्या पाठीमागे बघू शकता आपण जी चर्चा करत आहेत उपोषणकर्त्याची संदीप तोटे आहेत, बाकीचे इतरही कार्यकर्ते गावातले माझ्यासोबत आहेत. परंतु हे आंदोलन आता कुठं मोड येणार हे पाहणे आता गरजेचे आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज 1 साठी प्रदीप प्रेमदास तायडे, मेळघाट.